आले, त्यामुळं ही अधिसूचना आज जाहीर झालेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे आभार मानतो। सर, या निर्णयाला सातत्याने एमआयएम कडून विरोध केलेला जात होता। मध्यंतरी खासदार असदुद्दीन ओवैसी सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याला विरोध असेल किंवा संभाजीनगर या नावात बदल झाला तोही त्यांनाही विरोध केला। कोणी विरोध केला याला अर्थ नाही। जनतेची मागणी काय आहे? इस्लामपूरच्या जनतेने आमदार गोपीचंद पडळकरजी जनप्रतिनिधींनी सभागृहामध्ये विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनेक वेळा मागणी केली होती आणि जनतेने वारंवार निवेदन दिले होते की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करा आणि त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी माननीय अमित भाई शाह गृहमंत्र्याकडे ह्या प्रस्ताव पाठवला होता। गृह मंत्रालय भारत सरकारने ही मागणी पूर्ण केली आणि माननीय आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेची मागणी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कोण विरोध करते याला अर्थ नाही, जनतेची मागणी काय होती याला अर्थ आहे। जनतेची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि महाराष्ट्र शासनाची मागणी गृह मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्य केली। त्यामुळं आजपासून हे आता उरून ईश्वरपूर हे नाव या ठिकाणी आलेलं आहे। इस्लामपूरचं नाव बदललेलं आहे। संभाजीनगर तुम्ही नावात बदल केला औरंगाबादच्या, त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या नावातही बदल करण्यात आला। मात्र ज्या पाट्या असतात मराठी हिंदी इंग्रजीमध्ये मार्फत लावल्या जातात, संभाजीनगरमध्ये उर्दू नावामध्ये पाटी लावली होती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार? 100% होणार। जर महाराष्ट्र शासनाने केंद्रीय गृह मंत्रालयाने या ठिकाणी जेव्हा निर्णय घेतला, अधिसूचना आली आता यानंतर तिथे कुठलंही उर्दू मध्ये वगैरे करता येत नाही। त्या ठिकाणी जो निर्णय झाला आहे त्या निर्णयाला आपल्याला पुढे न्यावं लागतं। कोणी अधिकाऱ्याने असं केलं असेल तर कारवाई होईल। एक मैं माननीय अमित भाई शाह जी हमारे केंद्रीय गृह मंत्री, हमारे सांगली जिला में इस्लामपुर नगर पालिका में जनता की डिमांड थी। इस्लामपुर नगर पालिका में जनता ने डिमांड की थी। हमारे सारे विधायक गोपीचंद पडळकर जी इन्होंने विधानसभा में डिमांड की थी सभागृह में कि इस्लामपुर का नाम ईश्वरपुर किया जाए। महाराष्ट्र सरकार ने केंद्रीय गृह विभाग को यह प्रस्ताव भेजा था और मैं आज केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह जी का और हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जनता की ओर से आभार व्यक्त करता हूं कि इस्लामपुर को उरून ईश्वरपुर का नाम दिया गया। आज इसका नोटिफिकेशन जारी कर दिया गया, अधिसूचना जारी कर दी। अब इस्लामपुर नाम नहीं होगा, उरून ईश्वरपुर ये नाम होगा। मैं सारी जनता की ओर से फिर एक बार अमित भाई शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का आभार व्यक्त करता हूं। सर, बीएमसीच्या गाड्यांमध्ये मोठा घोटाळा आहे, तो लोकशाहीवाडीने उघड केलेला आहे। एकंदर कॉन्ट्रॅक्ट रद्द झालेले आहेत आणि स्वच्छता कर्मचारी सुद्धा त्यांना कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे। तसं पाहता या घोटाळ्याकडे कारवाई होणार का? जर घोटाळा झाला तर कारवाई होणारच आहे। त्यामुळे एकदा घोटाळा काय झाला तो जरा त्या ठिकाणी चौकशीचा जर भाग असेल चौकशी होऊन त्या ठिकाणी कारवाई होईल। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचा केस देऊन निवडणुका लढल्या गेल्या, परंतु भाजपने त्यांचा मुख्यमंत्री बनवला। बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांचा केस आहे, परंतु भाजपनंतर आपलाच मुख्यमंत्री बनेल असा एक विरोधक संपूर्ण सभा उपस्थित करत आहे। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कधी या ठिकाणी आपण निवडणुका लढलो नाही। मोदीच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा या महायुतीने आणि 13 पक्षाच्या महायुतीने निवडणुका लढल्या आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आणि सहमतीने एकनाथजीने स्वतः या ठिकाणी निकाल आल्यानंतर भाजपाचं मॅन्डेट बघून एकनाथजींनी स्वतः त्या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांना फोन केला आणि सांगितलं की बाबा यामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी
माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री झाले, याला कुणाची ना नव्हती, ना अजितदादाची, ना एकनाथ शिंदेची. आणि त्यामुळे मला वाटतं जे काही नरेटिव्ह बिहारमध्ये तयार करतायत तो त्या ठिकाणी खोटा आहे. या ठिकाणी सर्व सहमतीने प्रचंड बहुमताने 51.78% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झालेत. खऱ्या अर्थाने एक मोठं मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि माननीय एकनाथजी, अजितदादा सर्वांच्या सहमतीने आज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी विराजमान आहेत आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राकडे नेत आहेत. सलीम कुत्ता गावची निवडणूक होता त्याचा सरकारी सागर बडगुजर होता, मात्र त्याच्या सागर बडगुजरचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. तर हा सलीम कुत्ता आता भाजपासोबत काय संबंध आहे? नाही, आता गुलाबराव पाटीलजी काय बोलले मला बघावं लागेल. आता मी तात्काळ या ठिकाणी त्याचा उत्तर देऊ शकणार नाही. मी नक्की सांगेल. पण या ठिकाणी आज महत्वाचा निर्णय झाला, याकरता मी प्रेस घेतलेली आहे. मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की इस्लामपूरच्या जनतेची मागणी पूर्ण झाली. इस्लामपूर नगरपालिकेला आता उरून ईश्वरपूर हे नाव देण्यात आलं.